हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते. तर आज आम्ही गेलो होतो मेल्यामध्ये जाण्यासाठी तर खूप जास्त एक्साइटमेंट होती. तिथे जाऊन पोहोचतो तर एकच नंबर दिसत होतं. मस्त असं डेकोरेट पण केलेलं होतं. गेल्याच अगोदरनं आम्ही तिकीट काढून घेतलेली होती आणि तिकीट तर एवढी जास्त वाढलेली आहे की काही सांगायचं नावच नाही. अगोदर मस्त एंट्रीसाठी ना छान अशी मस्त लाईटिंग लावलेली होती. त्यानंतर काय एरोप्लेनमध्ये बसून आपल्याला मेल्यामध्ये एंट्री करायची होती. तर आम्हाला तर खूपच जास्त मजा येत होती. मस्त आहे ना, त्या एरोप्लेन चालवण्यासाठी त्याचे ड्रायव्हर, पायलट वगैरे होते. त्यानंतर विंडो सीट वगैरे पण होती. पण काय बसायला तर सीटच नव्हती. तरी पण ना छान वाटत होतं. आम्ही एरोप्लेनमध्ये गेलो आणि तिथे एअर होस्टेस वगैरे होते. पण सीट असती तर मज्जाच आली असती. त्यानंतर मग आम्ही मेल्यामध्ये पोहोचलेलो होतो. तर सुरुवातीलाच ना हे हत्ती होतं आणि त्याची अशी मान पण छान अशी ते वाकवत होतं, म्हणजे त्यांनी हालचाल करत होते. तर हा ना मोगली होता. त्या सगळं मोगलीचे घरचे म्हणजे टी व्हीवर जसं कार्टून दाखवतात तसंच होतं. हत्ती, भालू, टायगर वगैरे सगळं. आणि ते बघून तर माझी त्रिशू तर खूपच मज्जा करत होती. तिला तर खूपच छान वाटत होतं. तर आम्हाला पण आणि ते ना छान असं थंड पण वाटत होतं. मस्त झरे वगैरे तयार केलेले होते. ते अस्वल बघा ना किती मोठं होतं आणि हे सिंह पण हे अस्वलचीच खूप अशी भीती वाटण्यासारखी होती. खूप मोठी होती ना, त्यामुळे मस्त आम्ही एन्जॉय केलेलं होतं. तुम्ही पण गेले का? आम्ही तर चंद्रपूरमध्ये गेलेलो आहोत. तुम्ही पण चंद्रपूरमध्ये असाल तर तुम्ही पण नक्की जा बघण्यासाठी. त्यानंतर आम्ही परत आतमध्ये एंट्री केली तर एंट्री केल्याच ना असे स्टॉल लागलेले होते आणि त्यात तर वस्तू एवढ्या महाग होत्या की काय घ्यायचं काय नाही असं सुचतच नव्हतं. त्रिशू तर काय माझं बोट घेऊनच इकडे तिकडे मला फिरवत होती. मी तर तिच्या मागेच पळत होती आणि इथे ना खूप जास्त एवढी काही गर्दी नव्हती. त्यानंतर ना आम्ही काही लागलेले गेलो. होते. एवढी काही गर्दी नव्हती पण असं मोकळं छान वाटत होतं. अगोदर तर आम्ही स्टॉलच बघत गेलो काही मिळतंय का आमच्या कामाचं. पण काय, आमच्याकडे तर हेच वस्तू खूप स्वस्तात मिळतात. जे वस्तू आम्हाला 20 रुपयाला मिळते ते इकडे 50 रुपयाला विकत होते आणि जे 10ला आहे ते तर काही कामाचीच नव्हती. माझी त्रिशू तर चक्क त्या स्टॉलवर जाऊन चप्पलच बघायला बसलेली होती. तिला ना चपलांचं तर खूप जास्त शौक आहे. तिला चपला घालायला खूप जास्त आवडतं. नवीन असलं की ती काय पायात घालूनच फिरत असते. नंतर ना मग परत आम्ही पुढे गेलो तर तिथे पण मस्त असं एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचं स्टॉल लागलेलं होतं. तिथं जाऊन पण थोडं फेरफटका मारलं पण त्यातल्या पण काही वस्तू आम्हाला काही आवडल्याच नाही. मस्त असे खेळणीचे वगैरे दुकानं होते पण आमच्याकडे तर 100-100 रुपयालाच खेळणी मिळतात. इकडे तर 200 आणि 300 असेच रेट होते. मस्त गेम वगैरे होते पण आम्ही काही घेतलंच नाही गेम वगैरे. पुढे घेतलंय गेम पण ना त्याचं मी काही शूट केलंच नाही. माझे मोबाईलची मेमोरी तर फुल झालेली होती. माझ्या इथे स्टोरेज एवढं होत नाही म्हणून मी काही एवढे व्हिडिओ पण काढलेले नव्हते. ते काही छोटे मोठे घेतलेले होते. तिथे जाऊन मस्त अशी बघितलं आम्ही थोडं सामान वगैरे. पण तिथं पण आम्हाला काही आवडलंच नाही. आमच्याकडे 20-20 रुपयाला मिळते आणि इकडे कुठं 50-50 रुपयाला. कोण फालतूचे पैसे खर्च करणार, म्हणून आम्ही काही घेतलेच नाही. त्यानंतर आम्ही मग पुढे गेलो. पुढे तर काय सगळं ॲक्टिव्हिटीचाच एरिया होता. झुले वगैरे होते. मुलांसाठी पण छान होते. आणि त्यानंतर आम्ही अगोदर इकडे तिकडे फिरलो. मग फिरून थकलेलो होतो. तर म्हणलं चला आता थोडी पेटपूजा पण करून घ्यावी. अगोदर तर काही त्रिशूला पकडून ठेवलेलं होतं पण तिला पण खाली उतरायचं होतं. तर त्यानंतर ती पण मस्त इकडे तिकडे फिरत होती. पण सगळीकडे झुले वगैरे होते. त्याच्याजवळ जाईल म्हणून तिला तर पकडूनच ठेवायचं होतं. ती काय बोट पकडायची आणि पुढे घेऊन चालायची. मी तिच्या मागे जात होती. त्यानंतर तिला ते बबल्स दिसायचे त्यांना तर ती बॉल असंच बोलत होती. त्यानंतर पुढे गेलो तर छोट्या मुलांसाठी इथे मस्त अशी गाड्या होत्या आणि त्रिशूला बसवायचं म्हणलं तर त्रिशू काही एकटी बसली नसती. ती तर रडायलाच लागली असती. त्यामुळे पैसे कशाला घालवायचे म्हणून त्रिशूला काही बसवलंच नाही. आणि समोर ना खाण्याचे पण स्टॉल होते. त्यानंतर काय खावं हे पण सुचेना. त्याचे पण रेट एवढे जास्त होते की काही सांगायचं कामच नाही. तिथे तर प्रत्येक गोष्टीचे 100, 70, 80 असेच रेट होते. 50, 20, 30वाला काही कामच नव्हतं आणि एवढी जास्त गर्दी नव्हती. हे खूप दिवसापासून लागलेलं आहे वाटते मेला. तुम्ही गेले नसणार तर नक्कीच जाऊन बघा. छान वाटतं पण इथे खूप जास्त पैसे जातात. अगोदर मेल्यात एंट्री करायची तिकीट किती होती आणि आता बघा किती वाढली आहे ती. त्यानंतर आम्ही पुढे बघत गेलो तर छान असे स्टॉल वगैरे लागलेले होते, झुले वगैरे. आणि इथे सगळ्यांना कॅशच घेऊन जावं लागत होतं. ऑनलाईन पेमेंट हे नाहीच मिळत होतं. कॅश दिलं तरच
आपल्याला पुढे बसायचं ते बसणं होतं. अरे बाप्पा पुढे आम्ही गेलो आमच्या ट्रिपला ते जम्पिंगमध्ये बसवून दिले होते. मस्त तिथे जम्प करत होतं पण ते असं झालं जम्प करता करता कसं केलं काय माहिती पण त्याची मान पण दुखायला लागली. त्यानंतर काय मस्त असे झुले फिरत होते तर एकच नंबर दिसत होते. मस्त अशी लाइटिंग वगैरे लागलेली होती. ते बघून तर मला खूपच छान वाटत होती. लाइटिंगने किती छान दिसतात ना. पण त्यानंतर ना आम्ही काही पुढे बसलेलोच नाही कारण तिकीट एवढी होती आणि परत त्रिशू छोटी असल्यामुळे त्रिशूला पण मग कोणाला तरी एकाला बसायला नाही पाहिजे होतं. म्हणजे कुणीतरी त्रिशूला पकडून राहावं लागत होतं. त्यामुळे ना आम्ही कुणीच बसलेलो नाही. त्यानंतर काही थोडं खाल्लं वगैरे फूड. त्यानंतर त्या राऊंडवाल्या झुल्यामध्ये आम्ही बसून गेलेलो होतो आणि बसलो तर मग काही जास्त उंच होतं त्यामुळे थोडी भीती पण वाटत होती. त्याचं काही शूट घेतलेलंच नव्हतं. टुकटुक तर इथे मस्त एन्जॉय करत होतं. त्याचं एन्जॉयमेंट झालं. त्यानंतर आम्ही ना खाण्यासाठी गेलेलो होतो. तिकडे जाऊन ना काय घ्यावं हे पण आम्हाला सुचत नव्हतं. गाडी गाडी ट्रेन गाडी भूल भूल भूल. आज आपल्याला रेट विचारून घ्यायचो. खायच्या पहिल्या त्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि थोडं नूडल्स वगैरे खाल्लेलं होतं. पण त्याची पण टेस्ट ना छानच नव्हती. अजिबात चांगली वाटत नव्हती. त्यानंतर म्हणलं चला आता मेल्यामध्ये आलोच आहोत तर एका तरी झुल्यामध्ये बसूनच जाऊ. त्यामुळेच ना आम्ही नंतर मग ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठी गेलो. तरी ते ना खायच्या स्टॉलवर पण खूप जास्त गर्दी होती. ते लवकर देत पण नव्हते. त्रिशू तर काही बोट पकडून ना पुढे घेऊनच जात होती. मला काही आतमध्ये पडावंच लागत होतं. वाला गाड़ी इस पच्चीस लोकसभा की तरह को दिखाई नहीं लगती चलो देखते जाएगी भारतीय सरकार आणि मस्त आहे ना त्याची लाईटिंग खूपच छान. त्यानंतर ना मस्त आम्ही ब्रेकडान्समध्ये बसलेलो होतो पण ब्रेकडान्स पण चालू व्हायचं काही नावच घेत नव्हतं. चला तर भेटू आपण अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटे ब्लॉग पण बघायला विसरू नका. बाय.